नमस्कार, मी मनाली पाटील आणि आपण पाहत आहात OTT न्यूज मराठी। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेली सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीट। आणि आता याच परीक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण नीटचा पेपर लीक झाल्याच्या आरोपांमुळे देशभरात संताप, गोंधळ आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। विद्यार्थी संतप्त आहेत, पालक चिंतेत आहेत आणि शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नीट म्हणजे फक्त परीक्षा नाही तर लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे। डॉक्टर होण्याचं स्वप्न, आई वडिलांचं नाव मोठं करण्याचं स्वप्न, गरिबीवर मात करण्याचं स्वप्न। अनेक विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात, मोबाईल, सोशल मीडिया, मित्रमैत्रिणी सगळ्यांपासून दूर राहून मेहनत करतात। एका सीटसाठी हजारो विद्यार्थी स्पर्धा करतात, पण अशा महत्त्वाच्या परीक्षेचाच पेपर जर लीक होत असेल तर प्रामाणिक विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर? या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणांनी अनेक राज्यांमध्ये चौकशी सुरू केली आहे। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे। पेपर आधीच काही लोकांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जातोय। धक्कादायक बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याच्याही चर्चा सुरू आहेत। म्हणजे मेहनतीपेक्षा पैशाला महत्त्व दिलं जात होतं का? हा प्रश्न आता देशभरात विचारला जात आहे। या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे। एक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, काही जण तर दोन दोन वर्ष ड्रॉप घेतात। आई वडील कर्ज काढून क्लास लावतात, घरच्यांच्या काही अपेक्षा असतात आणि दुसरीकडे जर कोणी पैसे देऊन पेपर मिळवत असेल तर तो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का? आज देशातील लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न एकच आहे, आमच्या मेहनतीची किंमत काय? जर परीक्षा सुरक्षित ठेवता येत नसेल तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर? या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जातोय। अनेक विद्यार्थी म्हणत आहेत, आम्ही रात्रभर जागून अभ्यास करतो आणि काही लोक पैसे देऊन भविष्य विकत घेतात। हा फक्त पेपर लीकचा मुद्दा नाही तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा मुद्दा आहे। आता अनेक मागण्या केल्या जात आहेत। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित करावी, कारण एका पेपर लीकमुळे फक्त परीक्षा बिघडत नाही तर लाखो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तुटतो, मेहनतीवरच विश्वास कमी होतो आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभा राहतं। मित्रांनो, देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जर असा खेळ होत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे। शिक्षण व्यवस्था ही पारदर्शक आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्न ही कोणत्याही पैशापेक्षा मोठी असतात। ह्या संपूर्ण प्रकरणात तुमचं मत काय आहे? पेपर लीक करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी का? विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच निर्भीड बातम्यांसाठी OTT न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।